पवई, भीमनगर, मुंबई या ठिकाणी लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. आज पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलेली घरं, त्यांचा संसार, त्यांच्या घरात असलेले साहित्य ही सर्व उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. महिलांना मारहाण करण्यात आलेली आहे. काही लोक जखमी आहेत. आणि आज मुंबईमध्ये पवई या ठिकाणी पावसामुळं एक छपरी करून त्या ठिकाणी लोक राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांनी या गोष्टीकडे प्रत्यक्ष स्वतःहून भेट देऊन त्यांना मदत करावी. तसेच त्या परिस्थितीमध्ये इथं असणारा बौद्ध समाजातील असेल या सामान्य माणूस असेल, पावसामुळे स्वतःचं घर उद्ध्वस्त झालेलं असेल, संसार उद्ध्वस्त झाला असेल, त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. ही भावना प्रत्येकाला झाली पाहिजे की त्या ठिकाणी त्या कुटुंबावर झालेलं अन्य अत्याचार आपल्यावर झाल्यानंतर काय परिस्थिती होती असं स्वतःच्या मनाला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणं गरजेचं आहे. पुढील काळामध्ये सरकारने त्या लोकांना एक स्थलांतरित करून घरं दिले पाहिजे आणि त्यांना मदतसुद्धा केली पाहिजे. आणि संबंधितावर त्या माध्यमातून गुन्हे दाखल झाले पाहिजेत, जे की जून पावसाळ्यामध्ये कुणाही ठिकाणी कुणाचे घर उद्ध्वस्त करणे, त्या तोडफोड करणे, अतिक्रमण उठविणे अशा पद्धतीचे गॅजेट ज्या महाराष्ट्र सरकारचे असताना जाणून बुजून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी जयभीमनगर येथील कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचं काम BMCच्या माध्यमातून या सरकार या तेथील गुंड आणि बिल्डरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आज सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर पावसामध्ये आपलं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर आपली काय अवस्था होतं, आपल्या कुटुंबावर कशा पद्धतीचं त्या अडचणी निर्माण होतात, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजातील याने मदत करण्याच्या या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि तसेच याविषयी आपण समाजाने एकत्रित होऊन तीव्र आंदोलन उभा करणं गरजेचं आहे.